आपल्या सोबत आहेत. त्यांना त्यांचा अनुभव या खेळाबद्दल कसा होता, त्यांना काय वाटलं पहिल्या वर्ल्ड कप मध्ये खेळून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कसा अनुभव होता वर्ल्ड कपच्या निमित्तानं? स्टेडियम भरलेलं होतं, लोक तुम्हाला बघायला आले होते. खूप मस्त वाटतंय, कारण की आता आम्ही विश्वविजेता होतोय, तर खूप दिवसांचं स्वप्न होतं की विश्वविजेता होणं. तर खूप भारी वाटते, कारण की स्टेडियम पण आज फुल भरलेलं, नेपाळची टीम पण चांगली होती, तर खूप भारी वाटते त्यांना हरवून आणि विश्वविजेता होऊन. आपल्यासोबत सुयश देखील आहे. सुयश, पहिल्यांदा वर्ल्ड कप होता, आपल्या देशात होता, भारतीय संघाचा भाग म्हणून कसं वाटत होतं? स्टेडियम मध्ये बघताना सगळं स्टेडियम तुमच्यासाठी उभं होत होतं, कशी भावना होती? सर, खूप प्रेशर होतं की एक भारताला आम्ही रिप्रेझेंट करत होतो सर्वजण. तो एक थोडं मनात प्रेशर पण होतं, आणि आम्ही ज्या स्ट्रॅटेजी केल्या होत्या त्या स्ट्रॅटेजी आमच्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. आणि जो खो खोचा पहिला वर्ल्ड कप झालेला आहे त्या आम्ही इतिहास रचलेला आहे. एक आम्ही विश्वविजेते झालेले आहेत जगाच्या पाठीवरती. तो असंच आम्ही येणाऱ्या काळात ऑलिम्पिकसाठी, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनसाठी नक्कीच भारताला परत एकदा मेडल आणून देऊ. या पुढचा वर्ल्ड कप जो होणार आहे तो इंग्लंड मध्ये होणार आहे, तर इंग्लंड मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप साठी भारतीय टीमची तयारी कशी असणार आहे? म्हणजे त्याला आणखीन वेळ आहे, पण आता त्याबद्दल तुम्ही काय विचार केला? मॅटवर असल्यामुळं थोडा तुम्हाला स्ट्रेंथ, फिटनेस, इंजुरी या सगळ्या गोष्टी वाचून तुम्हाला एफर्ट जास्त, मातीपेक्षा जास्त मॅटवर तुम्हाला जास्त एफर्ट द्यायला लागतात. त्यामुळे काय आहे, तुम्ही 2 वर्ष आधी एक प्रिपरेशन केली पाहिजे. तर मी सांगेन की आमची पण तयारी आतापासूनच, ते टार्गेट असेल 2027 की आतापासूनच आम्ही ते चालू करू. आदित्य, या निमित्तानं भारतभरातल्या खो खो खेळणाऱ्या मुलांना, युवकांना काय मेसेज तुला देऊ वाटतो? मेसेज असं द्यायचा आहे की खो खो आता खूप पुढे गेलेला आहे. आधी एवढा खो खो मध्ये काही नव्हतं, पण आता नाही, आपण खो खो मध्ये फ्युचर बघू शकतो. तर माझं युवकांना हेच म्हणणं आहे की खो खो सोडू नका, प्रॅक्टिस सोडू नका आणि खो खो खेळत राहा, कारण की खो खो खूप पुढे गेलेला आहे. खूप खूप धन्यवाद पुढारीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आदित्य आणि सुयश, ज्यांनी पुढारीशी संवाद साधलाय आणि खो खो खूप पुढे गेलंय जगाच्या पाठीवर. पुढच्या वर्ल्ड कप मध्ये आमची कामगिरी उत्तम राहील असा विश्वास त्या दोघांनी व्यक्त केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रशांत वाघाय, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.